विभागीय सहकारी संस्था सहनिबंधक आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ यांच्या वतीने अलिबाग येथे 15 व 16 फेब्रुवारी रोजी प्रथमच अधिवेशन आयोजित करण्यात आलं। या सोहळ्यात अंबरनाथच्या श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। कोकण विभागातील सहकारी पतसंस्थांना गटवारीनुसार कोकण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। कोकण विभागातील 354 सहकारी पतसंस्थांमधून उत्कृष्ट कामगिरीसाठी अंबरनाथच्या महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीची निवड करण्यात आली। पतसंस्थांच्या सांपत्तिक स्थिती, अत्याधुनिक सेवा सुविधा, आर्थिक मानांकन व प्रमाण, सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य या निकषावर श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला रुपये 100 कोटी ते 200 कोटी व्यवसाय गटात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यशाचे श्रेय संस्थेच्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि व्यवस्थापन समितीच्या विश्वासाला दिले। हा पुरस्कार संपूर्ण श्री महालक्ष्मी परिवार, तसेच संचालक, पदाधिकारी, माजी संचालक व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून अनिलजी कवडे, मिलिंद सेन, काकासाहेब कोयटे, शैलेशजी कोथमिरे, प्रमोदजी जगताप, निरंजन डावखरे, गिरीश तुळपुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला जो कोकण विभागीय पुरस्कार जो मिळाला, भूषण पुरस्कार, ते सर्व कामगार, सर्व आमचे संचालक यांना भूषणाचो आहे आणि ह्याच्यामुळं आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे की पहिलाच पुरस्कार आम्हाला हा चांगल्या प्रकारे मिळाला। त्यामुळं आम्ही याच्यापुढं देखील एकदम जोरात काम करू। 50,000 हे ग्राहक आहेत आणि 5,700 सभासद आहेत। व्यवसाय किती आहे आणि कितीपर्यंत घेऊन जायचं या वर्षात तुम्हाला? आमचा सध्या व्यवसाय आहे 189 करोड 93 लाख आणि आम्हाला 215 करोड टार्गेट पूर्ण करायचं आहे मार्च एंडपर्यंत। खरं तर महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं ब्रीदवाक्य आहे जनसामान्यांच्या विश्वासाचं प्रतीक आणि संस्थेवरती सर्व ठेवीदार, संस्थेचे हितचिंतक, सभासद यांनी जो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती विश्वास टाकून, आमच्या कामकाजावरती विश्वास टाकून व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की ह्या पुरस्कारापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी आमच्या सर्व सभासदांचा, ठेवीदारांचा, कर्जदारांचा, कारण याच्यामध्ये एक NPA निकष होतं, त्यामध्ये कर्जदारांचा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाटा आहे। आणि खरंच जर त्यांनी आम्हाला ह्या प्रेरणा दिल्या नसता किंवा सभासदांनी, ठेवीदारांनी, हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित या पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसते। त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम सर्व ठेवीदार, सभासद, कर्मचारी वर्गाबरोबर त्यांचे काम करणारे मॅनेजर्स, CEO, असिस्टंट CEO, आमचे संचालकांचे सर्व संचालकांच्या मार्फत येणारे सर्व ग्राहक यांचे खरंच आम्ही आभार मानतो की यांच्याच सहकार्याने हा आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणि आम्ही हा पुरस्कार या आमच्या सर्व आमच्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्यांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो। आणि हा पुरस्कार अशा वेळेस मिळाला आहे की आता मार्च एंडिंग चालू आहे, म्हणजे सांपत्तिक वर्षाचं हे शेवटचा 1.5 महिना शिल्लक आहे आणि अशा काळात आम्हाला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे खरंच आमच्यामध्ये एक खूप मोठी एनर्जी तयार झाली आहे। सर्व सभासदांच्यात आणि कर्मचाऱ्यांच्यात अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की जे 215 कोटीचं टार्गेट आम्ही अचीव करण्यासाठी घेतलेले आहे त्याच्याही पेक्षा निश्चित आम्ही पुढे जाऊ अशी आमच्यात आता आत्मविश्वास तयार झालेला आहे। निकषामध्ये NPA असू द्या, तुमची रोख शिल्लक असू द्या, त्याच्यानंतर NPAच्या माध्यमातून तुमचा ऑडिट वर्ग, अशा सगळ्या प्रकारचे निकष, ABR, SLR, असे अनेक प्रकारचे निकष, जवळजवळ 20 ते 22 प्रकारचे निकष होते। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।